शंकराला सांगायचं बरं हे सगळं, अजून काही असेल तर सांगा. ते म्हणले नाही एवढाच आहे. ते म्हणले तुम्ही चाललाच ना तर एकदा शंकराला माझ्या संग भेटायला चला. मी त्यांना काय करतो सांगतो की मी मुखाचं दर्शन घेऊन आलो आणि मुखाचं दर्शन घेऊन येऊन माझ्या संगतीला एक पुरावा म्हणून हे केतकी नावाचं फुल आणलंय. म्हणजे ते फुल घेतलं, केतकीला सोबत घेतलं आणि ब्रह्मदेव मधूनच निघाले. भगवान शंकराकडे आले आणि भगवान शंकराकडे आल्याच्या नंतर भगवान शंकराला त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणू लागले, देवा सगळ्यात श्रेष्ठ मी आहे असं घोषित करा. ते म्हटले का? म्हटले मी आलो, मी पुन्हा येईन म्हणलो होतो तर आलो. म्हटले मी आता मी सर्वात श्रेष्ठ असं श्रेष्ठत्व माझ्याकडे प्रदान करा. म्हटले झालं दर्शन? म्हटले झालं देवा. ते म्हटले सांगा वर्णन कसं कसं आहे? आणि जसं केतकीने सांगितलं होतं तसं तसं वर्णन सांगितलं. म्हटले असं आहे? म्हटले हा. याचा पुरावा काय? म्हटले पहा ना देवा, भगवान शंकराला अति प्रिय असणार केतकी नावाचं पुष्प जे आहे ना ते पुष्प मी वरून त्या भगवान शंकराच्या डोक्यावरून घेऊन आलो. ते म्हटले खरं आहे? ते म्हटले हो खरं आहे. केतकीला विचारलं केतकी खरं आहे का? केतकी म्हणाला आता ब्रह्मदेवाला साक्ष द्यायची म्हणजे आपलं कुठं काय होणार आहे? त्याने साक्ष दिली. म्हटले महाराज खरं आहे. म्हणले ज्यांनी असं असणार त्या शंकराचं मुख पाहिलं. म्हणते ज्या ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे ना जे बरस असणार त्रैलोक्याला भेदन करणार आहे अशा त्या ज्योतिर्लिंगापैकी त्या लिंगाचं दर्शन केलं म्हणजे यांनी असं म्हटलं. त्यानंतर महाराज भगवान शंकराला राग आला आणि राग आल्याच्या नंतर भगवान शंकराने त्या ठिकाणी शाप दिला त्या ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला शाप देत असताना भगवान शंकर म्हणू लागले ब्रह्मदेवा तुम्ही खोटं बोललात. म्हणते तुम्ही खोटं बोललात त्याकरता तुमचं एक मुख या ठिकाणी गळून पडत. म्हटले आणि शाप देत म्हटले तुम्हाला या त्रैलोक्यामध्ये तुमचं पूजा कोणी करणार नाही. या त्रैलोक्यामध्ये तुमचं मंदिर कुठेच होणार नाही. आणि हा जो प्रकार चालला होता ना हा सगळा प्रकार पुष्करात तीर्थक्षेत्रावरती चालू होता. म्हणून त्या ठिकाणी फक्त ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे. या भूतलावरती दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी मंदिर नाही. हा प्रकार झाला आणि भगवान विष्णुदेव आले आणि विष्णुदेव आल्याच्या नंतर त्यांनी भगवंताचे चरण धरले आणि चरण धरल्याच्या नंतर भगवान विष्णू म्हणू लागले देवा मला तुमच्या चरणाचं दर्शन झालं नाही. तुम्हीच माझ्यावरती कृपा करा आणि कृपा करून तुमच्या चरणाचं दर्शन मला तुमच्याच कृपेने होईल. म्हणते कारण तुमच्या कृपेशिवाय शक्य नाहीये शिवालय प्राप्त होणं. तुमच्या कृपेशिवाय शक्य नाहीये की तुमच्या दर्शनाला येणं. तुमच्या कृपेशिवाय शक्य नाहीये की तुमची कथा श्रवण करण्याकरता येणं. म्हणून तुम्हीच माझ्यावरती कृपा करा आणि मला एकदा तुमच्या चरणाचं दर्शन घडवा. असं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकराला आनंद झाला आणि भगवान शंकर म्हणू लागले विष्णुदेवा तुम्ही असे असणारे खरे म्हणून तुम्हाला आशीर्वाद देतो. म्हणले या भूतलावरती सर्वत्र तुम्हाला पूजलं जाईल आणि सर्व ठिकाणी तुमचे काय होते मंदिर होते. नाही तुमचा पुजारी साक्षात मी बनल. म्हटले मी तुमची ध्यान धारणा करेन आणि मी स्वतः शंकर तुमची पूजा करेन. म्हणून ज्यावेळेस भगवान परमात्मा रामेश्वराचं ध्यान करू लागले ना त्यावेळेस रामेश्वर भगवान शंकराचं ध्यान करू लागले. भगवान शंकर कोणाचे भक्त आहेत तर प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत. भगवान शंकर कोणाची आराधना करतात तर प्रभू रामचंद्राची आराधना करतात. भजन करी